शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेती आणि मातीशी नातं सांगत असताना तुम्ही आम्ही सगळेजण गावखेड्यात राहत असताना प्रामुख्यानं दोन समस्याला आपण तुम्ही आम्ही सगळेजण तोंड देत आहोत. एक पहिली समस्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुमच्या आमच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि दुसरीकडे तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न होत नाहीत आणि उत्पादन आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने त्याच्यातून होणारा जो काही खर्च आहे, मग तो खर्च आपल्याला तुम्हाला आम्हाला हा कंपल्सरी मॅन्डेटरी करावाच लागतो. त्या खर्चाचा आणि उत्पन्नाचं कुठेतरी ताळमेळ बसत नसल्यामुळे तुम्ही आम्ही सगळेजण मग या कर्जाच्या खाईत सुद्धा लोटले जात आहोत. की गावखेड्यामध्ये एखादं गाव जर असेल छोटंसं आणि त्याच्यामध्ये जर 600 कुटुंब असतील आणि 90% कुटुंब ही जर शेती मातीशी नातं ठेवणारी असतील, तर अशा स्थितीमध्ये 90% कुटुंबातील एकही महिला अशी सुरक्षित नाही की तिच्याकडे कुठल्या गटाचं कर्ज नाही. एकही शेतकरी कुटुंबातला असा व्यक्ती शोधून सापडणार नाही की ह्या कुटुंबातलं जे काही सिबिल स्कोअर आहे तर तो पूर्ण 750च्या वर आहे. याच्याकडे कुठलंच याचं डिफॉल्ट झालेलं नाही किंवा एखादा ईएमआय बाउन्स झालेला नाही. कुठल्या ना कुठल्या कारण हे सगळी जी काही इथली सिस्टम आहे तर ही फक्त गोरगरिबांना, शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बसलेली आहे. आणि मग ह्या समस्यावर आपण उपाय शोधण्याऐवजी ही जे काही मुख्य तुमच्या आमच्या समस्या आहेत की एकतर व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे, खर्च वाढले, त्याच्यामुळे कर्ज वाढलेलं आहे आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर ती तुमच्या आमच्या पोरापोरांची लग्न जुळत नाहीत. आणि मग याच्यावर कुठंतरी आपण राजकीय लोकांच्या घोषणांवर किंवा त्यांच्या पॅकेजवर आपण कुठेतरी अवलंबून बनत असतो किंवा डिपेंडंट बनत असतो. सध्या कर्जमाफीचा विषय चर्चेत येतो आहे आणि मग कुठेतरी सरकार काय करतं की मुद्दामहून त्याच्यामध्ये खोडसाळपणा करतं की कर्जमाफी जाहीर करतं आणि मग त्याच्यामध्ये अटी, नियम, निकष काहीतरी लागू करतं आणि मग त्या लागू करत असताना मग पुन्हा जे काही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे जे काही लोक असतात, राजकारणी नेते असतात, तर ते नेते कुठेतरी तुमच्या आमच्यासाठी, आमच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं करतात, उपोषण करतात, तर मोर्चे काढतात किंवा सरकारला धारेवर धरतात, निवेदनं देतात. आणि मग हे सगळं करत असताना मग कुठंतरी सरकारला असं वाटतं की आपल्यावर कुठेतरी दबाव वाढतो आहे. सरकारला ते करायचंच असतं, फक्त तुमची आमचं कुठंतरी ते लिटमस पेपर सारखा त्या द्रावणामध्ये बुडून जशी त्याची टेस्ट घेतली जाते तर तसा रंग बदलतो का, हे सरकार तुमची आमची चाचपणी करत असतं की हे असं असं जर केलं तर किती लोक रस्त्यावर उरतात, किती किती लोक आपल्या विरोधात आंदोलन करतात, किती लोक आपल्याविषयी ओरडतात. ही चाचपणी करत असताना पुन्हा मग सरकार करतं की ह्या ह्या अटी शिथिल केल्या, म्हणजे त्या अटी घालायची काही गरजच नसते, मात्र सरकार ते तसं करतं. आणि मग पुन्हा आपण काय करतो की आपला जो काही जन्मदाता बाप असतो तर त्या बापाला आपण विसरतो आणि मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो की त्या राजकीय नेत्यांचे स्टेटस ठेवतो की हाच आमचा बाप आहे आणि याच बापामुळे आम्हाला मग हे निकष बदलले किंवा ही कर्जमाफी भेटली किंवा हे झालं किंवा ते झालं. 2007 मध्ये जशी 70,000 कोटीची कर्जमाफी झाली होती, तर त्याच्यासाठी रूट लेवलला जो डाटा कलेक्ट केला प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ पोहोचलं होतं की त्याच्यामध्ये ते शेतकरी जे पोहोचले होते डाटा घेऊन, तर त्याच्यामध्ये कुठलाच राजकीय नेता नव्हता. मात्र त्यावेळेस ज्यावेळेस ती कर्जमाफी झाली तर त्या कर्जमाफीचा श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे त्यावेळेस आले होते. त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला मान्य करायचं नाही करायचं तो तुमचा प्रश्न आहे, परंतु त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला चांगली आठवती की 2005-6 मध्ये जेव्हा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न उजागर झाला होता तर त्यावेळेस प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या सगळ्या आवृत्त्यांना आदेश दिले होते की शेतकऱ्याची कुठल्याही कारणाने आत्महत्या असली तर ती पहिल्या पानावर बातमी आली पाहिजे आणि बाकीच्या पेपरनी मग त्याचं अनुकरण करणं सुरू केलं. नैसर्गिक शेतीची चळवळ सुभाष पाळेकर यांच्या माध्यमातून राबवायला त्यावेळेस सुरुवात केली होती. मात्र तुम्ही आम्ही कुठेतरी आपण जो आपल्यासाठी करतो किंवा आपल्याला जो खरा रस्ता दाखवतो त्याच्या मागे न जाता आपण चुकीच्या गोष्टीच्या मागे जात असतो. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला बाकी याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.